रुद्र आला. संपूर्ण सभागृह थबकलं. सर्वांच्या मनात पहिलाच विचार आला, तो नक्की जेसिकासाठीच आला असणार. जेसिकाच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता उमटली. तिने खुर्चीच्या हाताला घट्ट पकडलं. तो स्वतःसाठी आला का, की खरंच माझ्यासाठी? पण पुढच्या क्षणी रुद्रची नजर थेट काव्याकडे गेली. 1 अब्ज काव्याच्या नावाने. सभागृहात शांतता पसरली. सर्वांच्या नजरा एकाच दिशेला, त्या साध्या पण आत्मविश्वासपूर्ण मुलीकडे. काव्या थक्क झाली. दूरवरून त्याची गडद नजरेतून तिच्या चेहऱ्यावरचं गोंधळलेलं प्रतिबिंब उमटलं. तिला अपेक्षाही नव्हती की रुद्र सगळ्यांसमोर तिच्यासाठी 1 अब्ज रुपये दान करेल. संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. रुद्र आणि काव्याचं काय चाललंय? जेसिकाच्या समोरच तिच्यासाठी पैसे दिले. कामिनीने ओठावर नकली स्मित घेतलं. जेसिकाला आता किती अपमान वाटत असेल ना. जेसिकाचा चेहरा रागाने लाल झाला. ती उठली आणि संतापाने तिथून निघून गेली. गीता चकित होऊन म्हणाली, हे काय झालं? काव्या आणि रुद्र यांचं नातं काय आहे? कामिनीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस, अजून काही कळलेलं नाही. रुद्र तर आधीच जेसिकाचा होणार आहे. काव्या फक्त त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ती रुद्रची प्रेयसी? गीताचे पाय थरथरले. तेवढ्यात रुद्र स्वतः काव्याजवळ आला. तू इथे का आली आहेस? त्याचा आवाज थंड पण ओढ असलेला. आणि विवेक गायकवाडसोबत का होतीस? काव्य हळू आवाजात म्हणाली, माझ्याकडे निमंत्रण नव्हतं, त्याच्याकडे होतं म्हणून आली. या लिलावात येणं इतकं महत्त्वाचं होतं का? मला फक्त ती वस्तू हवी होती. रुद्रचा भुवया उंचवल्या. ती वस्तू? काव्या गप्प राहिली. जर त्याला त्या अंगठीबद्दल कळलं तर माझं सगळं भांडं फुटेल. चल इथून निघूया, ती म्हणाली. पण रुद्रने तिचा हात पकडला. आपण पैसे दिले आहेत, आता वस्तू घेणं आलंच. दोघं आत गेले. जेसिका उभी राहिली, चेहऱ्यावर धक्का. रुद्र, ती काही बोलणार. तेवढ्यात तिची नजर काव्याकडे गेली. ती इथे का आली आहेस? वस्तू घेण्यासाठी, रुद्र शांतपणे म्हणाला. जेसिकाचा चेहरा पांढरा पडला. मी तुझी साखरपुडा झालेली व्यक्ती आहे आणि तू आपण म्हणतोस? तिच्यासाठी मी ती वस्तू फेकून देईन, पण देणार नाही. काव्याचं हृदय दडपलं. ती वस्तू फेकून दिली तर? पण कदाचित तेच बरं. रुद्रच्या डोळ्यात चमक आली. जेसिका, तुला वाटतं मी आंधळा आहे? तू जे काही करत होतीस ते मला माहीत नाही असं तुला वाटतं? जेसिकाचा चेहरा उतरला. तू काय बोलत आहेस? चौधरी ग्रुप नुकताच परत आलाय आणि तू गायकवाड कुटुंबावर डोळा ठेवतेस? मी दुर्लक्ष केलं असतं, पण आता मर्यादा ओलांडली आहेस. तो सेवकाकडे वळला. एका डब्यात ती वस्तू आणली गेली. काव्याचं हृदय वेगाने धडधडलं. तीच होती, ती प्राचीन जेडची अंगठी. काव्याने शांतपणे ती उचलली आणि आपल्याजवळ ठेवली. चल, रुद्र म्हणाला. दोघं बाहेर पडले. ती वस्तू एवढी जपतेस का? रुद्रने विचारलं. हो, ती फक्त एक दागिना आहे. रुद्रने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला, पण गप्प राहिला. काव्याने हलका श्वास सोडला. पण पुढच्या क्षणी कामिनीचा आवाज. काव्या दचकली आणि तिच्या हातातली पेटी खाली पडली. रुद्रने कपाळावर आड्या घेतल्या. काव्याने पटकन अंगठी लपवली आणि कामिनीवर ओरडली. काय करतेस तू? कामिनी रडवेल्या आवाजात रुद्रकडे वळली. रुद्र सर, तुम्ही काव्यासोबत का आहात? ती माझी बहीण आहे आणि तिचं भूतकाळातलं जीवन तुम्हाला ठाऊक नाही. तिने एखाद्या माणसासोबत मूल जन्माला घातलं आहे. ती खूप लोकांशी गुंतलेली आहे. तिच्या निरागस चेहऱ्यावर विश्वास ठेवू नका. सभोवतालचं वातावरण गोठलं. रुद्रने तिला शांतपणे पाहिलं. कामिनीच्या चेहऱ्यावर एक थंड हसू उमटलं. तिला वाटलं रुद्र तिचं म्हणणं ऐकेल. पण पुढच्या क्षणी रुद्रचा आवाज खोलीत घुमला. तिला कोणासोबत मूल झालंय हे मला तुझ्यापेक्षा चांगलं माहीत आहे. कामिनी धिजली. काव्या ही गायकवाड कुटुंबाच्या वारसाची पत्नी आहे आणि माझी स्त्री. कोणीतरी तिच्याबद्दल काही वाईट बोलताना मी पुन्हा ऐकलं तर मी शांत बसणार नाही. काव्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. सभागृहभर पसरलेल्या लोकांनी पहिल्यांदाच पाहिलं. रुद्र गायकवाड स्वतः एका स्त्रीच्या सन्मानासाठी उभा राहिला होता. कामिनीचा चेहरा फिकट पडला. तिला असं वाटलं जणू कोणी तिच्यावर बर्फाचं पाणी ओतलं. काय? काव्या रुद्रची स्त्री झाली आहे? गायकवाड कुटुंबाची मालकीण? हे कधी झालं? काव्याच्या चेहऱ्यावर मात्र शांततेचं भाव होतं. कामिनीला अजूनही माहीत नव्हतं की गायकवाड कुटुंबानं मुळात गव्हाणे कुटुंबातील मुलगी रुद्रसाठी निवडली होती. पण कामिनीच्या षडयंत्रामुळे काव्याचंच नाव पुढं आलं नसतं तर आज तीच गायकवाड कुटुंबाची सून असती. काव्याने तिच्याकडे पाहत हलकं स्मित केलं. कटू पण निश्चयी. चलूया, ती फक्त एवढंच म्हणाली. रुद्रने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला घेऊन बाहेर निघाला. तो तर अजूनही आरोग्यधामात विश्रांती घेत होता. पण काव्या लिलावात आली हे ऐकून तो स्वतः आला होता.
रस्त्यात काव्याने हळू आवाजात विचारलं, तुम्ही आता परत जाऊन विश्रांती घ्या. आयशा अजूनही आरोग्यधामात आहे ना? रुद्र हसला. आज मी तुझी खूप मदत केली आहे. काव्या लाजली. हो, पण मी एवढे 1 अब्ज कसे फेडू? म्हणजे तू कर्जफेड टाळणार? रुद्राच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. काव्या हतबल झाली. मी काय करू? मला विकलं तरी एवढे पैसे मिळणार नाहीत. विकायचं म्हणालीस? ठीक आहे, तसंच करूया. काव्या दचकली. काय? रुद्रने तिच्या कमरेभोवती हात घालून तिला घट्ट मिठी मारली. काव्याने दोन्ही हातांनी त्याच्या शर्टचा कॉलर पकडला. रुद्र, काय करत आहात? सगळे बघत आहेत. सभोवती लोकांच्या नजरा वळल्या. काव्याच्या गालावर लालिमा आली. ती लाजून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवली. पुढच्या सकाळी काव्याचे डोळे उघडले तेव्हा ती आरोग्यधामातल्या खोलीत होती. बाजूला रुद्र शांत झोपलेला होता. त्याचा चेहरा अगदी शांत, जणू एखादं मूल गाढ झोपलेलं. तिने त्याच्याकडे पाहून विचार केला, किती दिवसांनी हा माणूस इतका शांत झोपला असेल. पण मग काल रात्री काय झालं होतं याची आठवण झाली आणि तिचे गाल पुन्हा लाल झाले. जरा जास्तच व्यायाम झाला काल, त्यामुळे झोप छान लागली असेलच. तेवढ्यात फोन वाजला. सानिकाचा कॉल होता. काव्याने रुद्रकडे पाहिलं. तो अजून झोपलेलाच. ती हळूच बाहेर जाऊन कॉल उचलते. काव्या, कालची अंगठी घेतलीस ना? सानिकाने विचारलं. हो, घेतली. अभिजितला ते पाहायचंय म्हणतोय. भेटायला बोलवू का? ठीक आहे, आपण भेटू आणि बोलू. रुद्र अजून झोपलेला पाहून काव्याने नर्सला सांगितलं आणि निघाली. रुद्र उठला तेव्हा काव्या तिथे नव्हती. त्याने चौकशी केली आणि कळलं ती जे अंगठी घेऊन निघून गेली. त्याने विचार केला. मग माधवला बोलवलं. काल जेसिकाने लिलावात काय वस्तू विकली होती शोध. सर, ती वस्तू तर काव्य घेऊन गेली ना? हो, पण मला ती पाहताना वाटलं ती अंगठी आहे आणि ती काहीतरी लपवते. कारण शोध. माधवने गोंधळून विचारलं. तुम्हाला असं वाटतं ती दुसऱ्या कोणाला देणार आहे? रुद्राने गंभीर नजरेने पाहिलं. तेच तर विचित्र आहे. आजकाल कोणत्या तरुणाला अंगठी आवडते? म्हणूनच मला संशय आलाय. माधवने निश्वास सोडला. साहेब पुन्हा काव्याच्या बाबतीत विचारात पडले आहेत. दरम्यान काव्या सानिकासोबत एका रेस्टॉरंटमध्ये भेटली. दोघी चहाच्या कपावर चर्चा करत होत्या. मी पाहिलं तेव्हा ती फक्त अंगठी होती. काव्या म्हणाली. आता काय करू? ती अभिजितकडे घेऊन जा, तो तपासेल. वा, खरंच? रुद्रनं काल तुझ्यासाठी एवढे पैसे खर्च केले? सानिका डोळे मोठे करत म्हणाली. मलाही कळत नाही त्याने एवढं का केलं. काव्या हसली. सानिका खट्ट्या हसली. काल तो किती सुंदर दिसत होता. सगळ्या गटामध्ये फक्त तुमच्याच दोघांची चर्चा आहे. काव्या दचकली. काय चर्चा? सानिकाने फोन तिच्यासमोर धरला. विविध पुणे सोसायटी व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये एकच बातमी. रुद्र गायकवाड आणि काव्या गावाने गुप्त प्रेम संबंध. पण रुद्र तर जेसिकाशी साखरपुडा झालेला आहे. तो एंगेजमेंट सोडून निघून गेला म्हणे. बघा, श्रीमंत लोकांचं जग वेगळं असतं. हे सगळं फक्त मजेसाठी असेल. शेवटी तो जेसिकाकडेच परत जाईल. सानिकाने फोन काव्याच्या हातातून परत घेतला. अगं, या लोकांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नकोस. तूच खरी पत्नी आहेस. काव्या शांतपणे म्हणाली. त्याचं म्हणणं काही चुकीचं नाही. मी काही परफेक्ट नाही, फक्त साधी डिझायनर आहे. पण तू आणि रुद्र खरंच पती पत्नी आहात आणि तुमचं मूल पण आहे, सानिका म्हणाली. तेवढ्यात गीता आणि मीना आत आल्या. मीना थांबली. तिच्या चेहऱ्यावर भीती. त्या दोघी इथे का? मीना हसली. कशाला घाबरतेस? काल रुद्रने सगळ्यांसमोर सांगितलं की काव्या ही गायकवाड कुटुंबाची सून आहे. मग काय झालं? आपण तिला आधी वाईट वागवलं होतं. आता ती आपल्याला माफ करेल का? अगं, ती एवढी मोठी माणूस आहे. तिला राग नसेल. पण मला आश्चर्य वाटतं. सानिका आधीच देशपांडे कुटुंबाची सून आहे, तरीही ती काव्याशी एवढी जवळ कशी? कदाचित कारण तिला आधीपासून काव्याची खरी ओळख माहीत होती. मीनाने सानिकेकडे पाहून हलकं स्मित केलं. तिचं भाग्यही अफलातून आहे. अशा स्त्रियांशी मैत्री असणं म्हणजे खूप मोठं नशीब.